मी विलास अण्णा भवर. मी बुलढाणा जिल्हा चिखली तालुक्यावरून आलोय. गावरान कुक्कुटपालनाविषयी मी सह्याद्री विलेज डेव्हलपमेंट फाउंडेशनचे एक 2-4 महिन्या अगोदरपासून व्हिडिओ बघत होतो. सरांचाही व्हिडिओ बघितला, सरांचं तिथलं जुन्या ठिकाणाचं हे बघितलं. मग माझ्या मनात विचार आला की आपण एकदा जाऊन बघावं कसं असतं काय असतं. पण मध्यंतरी थोडं 2-3 महिन्या अगोदर मला तब्येतीच्या कारणामुळं हे झालं, माझ्या दातात इन्फेक्शन झालं होतं. तिथलं ऑपरेशन करावं लागलं, तिथं प्लॅस्टिक सर्जरी करावी लागली. त्या पिरियडमध्ये मी फक्त ज्यूसवर आणि याच्यावर होतो. मग पण माझ्या डोक्यात तोच विषय घुमायचा की आपण लवकरात लवकर बरं होऊ आणि एकदा जाऊन बघू काय. माझ्याकडे 40-50 कोंबड्या आहेत. मला त्यात औषधी वगैरे याला त्रास व्हायचा, म्हणजे कारण तेवढं युट्यूबवर बघून हे करून माहिती नव्हती. आणि याला त्याला विचारून तर मग खडा मसाला, तुमचे अद्रक, लसण, पण ते तेवढं प्रॉपरली होत नाही. मग मी विचार केला आणि मनापासून असं ठरवलं की आपण काही झालं आता जेव्हा बरं होईल थोडं तेव्हा एकदा जायचं आणि एकदा 1 दिवसाचं ट्रेनिंग करायचं. त्या हिशोबाने मी इथं आलो. इथं सर्व बघितलं, दिवसभराचं ट्रेनिंग केलं. आम्ही जवळपास सकाळी 10 वाजल्यापासून इथं बसलेलो आहे. आता संध्याकाळचे साधारणतः 6:30 झाले. म्हणजे इतक्या वेळात आम्हाला असं वाटलंही नाही. आणि आजच्या काळात म्हणजे शाळा सोडायला जवळपास आता 15-20 वर्ष झाले असतील. त्याच्यानंतर एवढं बसणं हे शक्यच नव्हतं. पण सरांचं व्यवस्थित मार्गदर्शन, व्यवस्थित सगळ्या गोष्टी आणि एक एक टॉपिक म्हणजे एक एक गोष्ट एवढी समजून सांगणं, एवढी डीपमध्ये सांगणं, याच्यामुळे आम्हाला कुठलंही असं बोर झालं नाही. आणि आमचा उत्साह जो होता तो आणखी 10 पट वाढला. आणि एक व्यावसायिक म्हणून आता आपल्याला उद्या घरी गेल्यानंतर कोणी म्हटलं काही